तर खायला सुंदर अप्रतिम लागणाऱ्या असे मस्त मसाला मिरची म्हणा किंवा सांडगा मिरची म्हणा त्याची रेसिपी आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी पाजाता तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनल सुवर्ण स्वादमध्ये। तर 1 किलो क्वांटिटीचे मी ही मिरच्या घेतलेल्या आहेत। तिखट नाही आहेत मिरच्या, लांबीला मोठ्या आहेत आणि रुंदीला जाड आहेत। तर ह्या बिना तिखटच्या मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत, स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत आणि मग तुम्हाला बिना तिखटच्या मिरच्या वापरायच्या आहेत। तर करूया रेसिपीला सुरुवात। आता या मिरच्यासाठी आपल्याला मसाला लागणार, तो मसाला कोणता कोणता घ्यायचा ते आपण पाहून घेऊया। तर 1 वाटी मी धने घेतलेले आहेत, अर्धा वाटी जिरे घेतले आहेत आणि त्याच्याही निम्म म्हणजे मेथी घेतलेले आहेत। तर सर्वप्रथम आपण काय करणार आहोत, तर आधी आपण थोडंसं धने भाजून घ्यायचे आहेत। 2 ते 3 सेकंद धने भाजल्यानंतर जिरे घालायचे आहेत आणि जिरे आणि धनेला दोन्ही एकदम भाजून घ्यायचं आहे। आता हे बघू शकता धने जिरे जरा भाजत आल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जागा करून ह्याच्यामध्ये मेथी दाणे घालणार आहोत। आता मेथीने चमच्याने जर मोजलं तर मेथी 3 चमचे, 2.5 ते 3 चमचे मी मेथी वापरलेली आहे, कारण मेथीमुळे खूप छान टेस्ट येते, आपली मिरचीची टेस्ट इन्हान्स होते। पण जास्त घातली तर कडू होते, म्हणून समप्रमाणात घालायचं आहे। मी जसं तुम्हाला मागाशी दाखवलं ना त्या क्वांटिटीमध्ये मसाल्याचा वापर करायचा आहे। तुमच्या परफेक्ट अगदी मार्केटसारख्या मिरच्या तयार होतात। त्याला चांगलं भाजायचं आहे। भाजायचं किती तर बारीक गॅसवर भाजायचं आहे, जेणेकरून हे पूर्णपणे कोरडे होतील, ह्याच्यामधलं जे मॉइश्चर असेल ते निघून जाईल आणि आपला बारीक व्हायला छान मदत होईल, म्हणून असे एवढ्याच प्रकारे आपल्याला हे भाजायचं आहे। आता हे बघू शकता मीठ घेतलेले मी 4 ते 5 चमचे। तर आपल्याला हे मिठाचा थोडा मिठाचा वापर करत आपल्याला ह्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे, कारण तुम्ही डायरेक्ट जर केलं तर ते बारीक होत नाही। तर अशा प्रकारे आपण ह्याला बारीक करून घ्यायचं आहे। बघू शकता, तर अशा प्रकारे मी हे बारीक करून घेतलेलं आहे। थोडं मीठ घालायचं आणि बारीक करून घ्यायचं आहे। तर आता हे आपण अशा प्रकारे सगळं बारीक करून घेतलेलं आहे, बघू शकता अशा प्रकारे। तर आता हे मला मीठ किती लागलं, तर मला मीठ 2 चमचे लागलं आणि बाकीचं मी असंच राहिलं। आता हे बघू शकता आमचूर पूड घ्यायची आपल्याला। आता आमचूर पुडाचा वापर केला आणि त्याच्याबरोबर सेंद्रिय मीठचा वापर मी केलेला आहे, बघू शकता। म्हणून हे मीठ आपण जे मगाशी घातलं ना ते मीठ जरा जपूनच वापरायचं आहे आपल्याला, ठीक आहे ना। आता हे बघू शकता मी ह्याच्यामध्ये 2 चमचे आमचूर पूड घालते। आमचूर पूड घालून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, ठीक आहे ना। आता हे झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये सेंद्रिय मीठाचा वापर करायचा आहे। आता सेंद्रिय मीठ मी गच्च 1 भरून टाकलेलं आहे। मगाशी आपण 2 ते 3 चमचे मीठ टाकलेलं आहे आणि आता 1 चमचा सेंद्रिय मीठ टाकलेलं आहे। आधी मसाला थोडासा खाऊन बघायचा, खारट लागतो का बघायचा। आपला हा मसाला पूर्णपणे खारट झाला पाहिजे आणि मग म्हणजे खारट झालं म्हणजे आपलं हे प्रमाण बरोबर झालेलं आहे असं समजायचं, ठीक आहे। आता हा मसाला आपला तयार झाला। आता खाली ताट घ्यायचं आपल्याला, जेणेकरून आपला हा मसाला भरत्या वेळेस खाली पडतो, म्हणून आपल्याला खाली ताट घ्यायचं आहे। आता हे बघू शकता असं मधून कट करून घ्यायच्यात मिरच्या आणि ह्याच्यामध्ये आपला हा पूर्ण मसाला मिक्स करून हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि मग ह्याच्यामध्ये भरायचा आहे। आता मिरचीचा मसाला भरायचा कसा, तो पूर्णपणे असा घट्ट दाबून भरायचा आहे आणि असं दाबून भरायचा म्हणजे वरती आपल्याला एक्स्ट्रा मसाला खाली पडतो ताटामध्ये। आता हे बघू शकता अशा बुटक्या मिरच्या घेतल्या नाही त्याला मसाला जरा जास्त लागतो, ठीक आहे ना। आता हे बघू शकता अशा प्रकारे हा दाबून मसाला भरून घ्यायचा आहे आपल्याला। मी तुम्हाला इन डिटेल ही रेसिपी पूर्णपणे दाखवलेली आहे, जेणेकरून तुम्हाला उद्या मार्केटमध्ये तुम्ही जर एखादा बिझनेस करणार असाल तर तुम्ही अशा प्रकारे मिरच्या करून तुम्ही याचा सेल करू शकता। तर हे बघू शकता अशा प्रकारे दाबून आपण मिरच्या भरून घ्यायच्या। म्हणून तुम्हाला मी काय म्हटलं, बारीक मिरच्या वापरू नका, कारण जर बारीक मिरच्या तुम्ही वापरल्या ना तर ह्याच्यामध्ये मसाला बसत नाही आणि जर थोड्याशा जाडसर मिरच्या वापरल्या की नाही मग ह्याच्यामध्ये मसाला खूप छान भरतो आणि खायलाही अप्रतिम लागतात, ठीक आहे ना। अशा प्रकारे आपण ह्याला दाबून मसाला भरून घ्यायचा आहे आणि एकावर एक जवळ ठेवायच्यात, लांब ठेवायच्या नाही, एकावर एक ठेवला तरी पण चालतंय तुम्ही। तर अशा प्रकारे हा पूर्णपणे इन डिटेल तुम्हाला दाखवलं, बघू शकता इतके गच्च भरून आपल्याला मसाला घ्यायचा आहे, ठीक आहे ना। आता हे एवढं आपल्या सगळं एकावर एक ठेवायचं आहे। आता एकावर एक ठेवल्यात बघू शकता, अशा आपण एकावर एक जवळ एका ताटातच मी ठेवल्या आहेत। तर अशा ह्या मिरच्या आपल्या मस्तपैकी अशा भरून झालेल्या आहेत। आता ह्याला काय करायचं, आपल्याला रात्रभर आपल्याला हे अशाच ठेवायच्या आहेत। आता रात्रभर काय ठेवायचं ते तुम्हाला नंतर सांगते मी। आता बघू शकता इतका मसाला आपला शिल्लक राहिलेला आहे, ठीक आहे ना। आता एवढा मसाला पूर्ण आपला 1 किलोला लागला आहे। आता ह्याच्यावर एक ताट ठेवायचं आणि ओव्हरनाईट आपल्याला ह्याच्यावर एक जड वस्तू ठेवायची आहे। मग तुम्ही काही जड वस्तू ठेवू शकता। तर ह्याला पूर्णपणे जड वस्तू ठेवायची आणि ह्याला पूर्णपणे रात्रभर असंच ठेवायचं आहे ओव्हरनाईट। नेक्स्ट मॉर्निंग बघू शकता आपण हे काढलेलं आहे आणि दाट उडून तुम्हाला मी दाखवते। तर हे बघू शकता आपल्या मिरच्या खूप छान झालेल्या आहेत आणि आपण जो मसाला भरला आहे तो पूर्णपणे त्याच्यामध्ये बसलेला आहे, बघू शकता। हा मसाला पण तुम्हाला आणि मिरची पण तुम्हाला थोडीशी ओली दिसेल, कारण आपल्या मिरचीने आपला मसाला पूर्णपणे ऑब्झर्व करून घेतलेला आहे आणि परफेक्ट तुम्ही जरी हलवलं ना तरी हा मसाला पडणार नाही, इतका परफेक्ट बसतो। म्हणून आपण रात्रभर ताट ठेवलं होतं आणि त्याच्यावरती जड वस्तू ठेवली होती, जेणेकरून ह्यातला मसाला अजिबात खाली पडू नये। आता बघू शकता किती जरी हलवलं तरी पडणार नाही। आता काय करायचं, ह्याला 6 दिवस उन्हामध्ये स्वच्छ असं छानपैकी वाळवून घ्यायचं आहे। 6 दिवसानंतर तुम्हाला दाखवते, बघू शकता
शकता मगाशी किती क्वांटिटीमध्ये आपला हा मिरच्या होत्या आणि आता किती क्वांटिटीमध्ये या मिरच्या राहिल्या, म्हणजे किती कमी प्रमाणात ह्या मिरच्या झालेल्या आहेत. पण छानपैकी 6 ते 7 दिवस व्यवस्थित आपल्याला ह्या वाळवून घ्यायच्या आहेत. आपल्याला हाताला जरा कडक लागला पाहिजे आणि हाताने जरी तोडली ना तरी तुटली पाहिजे. आणि हा मसाला बघू शकता, अजिबात मसाला खाली पडलेला नाही, अगदी व्यवस्थित आपली ही मिरची वाळलेली आहे. तर हे बघू शकता अशा प्रकारे. आता ह्याला की नाही तुम्ही सेल पण करू शकता. तर सेल करताना की नाही काय करायचं, आपल्याला ह्याला पॅकिंग करून द्यायचं. तुम्हाला छोटे छोटे पॅकिंग करायचे आणि छोटे छोटे पॅकिंग करून तुम्ही विकायचे. आणि जर तुम्हाला घरात ठेवायचं असेल तरी तुम्हाला प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये व्यवस्थितपणे पॅक करून ठेवायचे आहेत. कसं असतं, आपल्या घरात सांडगे आपण जे करतो, पापड करतो, त्याला किती व्यवस्थित सील पॅक करून ठेवतो की नाही, तशाच प्रकारे ह्या मिरच्यासुद्धा आपल्याला ठेवायच्या, जेणेकरून काय होतं, ह्या नरम पडतात. आता ह्याला मी अशा प्रकारे दोन कॅरीबॅगमध्ये पॅक करून ठेवते. एक कॅरीबॅगमध्ये आपण ओपन करून वापरू शकतो. एका साईडने आपण सील पॅक केल्यानंतर एका साईडनेच ओपन करायचं आणि वापरायचं आणि त्याला परत पॅक करून ठेवायचं आहे. अशा प्रकारे 2 कॅरीबॅगमध्ये किंवा 3 कॅरीबॅगमध्ये तुम्ही वेगवेगळ्या कॅरीबॅगमध्ये तुम्ही ह्याला पॅक करून ठेवू शकता. जेणेकरून काढताना काय होतं, एक कॅरीबॅगमध्ये जरा हवा जाऊ शकते म्हणून आपण एक कॅरीबॅग वापरायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला मिरच्या पण टिकताना भरपूर टिकतात. आता ह्या 5 ते 6 मिरच्यांना तुम्हाला जर सेल करायचं असेल तर तुम्हाला हे 30 रुपयाला विकायचे आहेत. आणि ह्याच्या छोटी छोटी पॅकिंग्स तयार करायचे आहेत, ठीक आहे ना. अशा छोटे छोटे पॅकिंग करून ह्या विकायच्या आहेत. मार्केटमध्ये ह्याला खूप डिमांड आहे बरं का. लोक फार आवडीने ह्याची मागणी पण करतात आणि आवडीने खातात. तुम्ही एकदा केलं की नाही मग तुम्हाला कळेल ह्या मिरच्या खायला किती सुरेख लागतात. आणि तुम्ही ह्याचे जेव्हा तुम्ही दही भात बनवता ना तेव्हा त्याच्यामध्ये हे कुस्करून तुम्ही घातलं की दही भातसुद्धा खूप सुंदर लागतो. करून बघा नक्की. तर ह्या बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे सील पॅक मी घरातच ठेवायसाठी करते, पण अशा सील पॅक करून मी घरात अशा ठेवते. आता ह्याला तुम्हाला मी भाजून दाखवते. आता भाजताना काय करायचं, आपल्याला कमी तेलाचा वापर करायचा आहे. तर जेव्हा तुम्ही मिरच्या भाजता तेव्हा तेल चांगलं गरम पाहिजे. आणि दुसरं म्हणजे ह्या मिरच्या आलटून पलटून आपल्याला हलवून घ्यायच्या, जेणेकरून सगळ्या साईडने आपल्याला हे छानपैकी भाजून घ्यायच्यात, ठीक आहे ना. आणि तुम्ही एकदा कमी तेलामध्ये का भाजायचं, कारण ह्याचा जरा मसाला थोडासा किंचितसा असा बाहेर येतो आणि मग काय होतं, तेल काळं पडतं, त्यामुळे आपल्याला ह्याला तेल खराब होतं. मग आपण काय करायचं आहे, ह्याला कमी तेलात भाजून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे ह्या सुंदर छान सांडग्याच्या मिरच्या मला खायला तयार आहेत. आणि ह्याच्या मोठ्या मिरच्या जर तुम्ही म्हणताय ना तर तुम्हाला भाजताना जर त्रास होत असेल तर ह्याला अर्ध्या करायच्या, अर्ध्या करून तुम्ही भाजू शकता. तर अशा ह्या प्रकारे सुंदर असं छान आपल्या ह्या सांडगी मिरच्या तयार झालेल्या आहेत. तर ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ऑफकोर्स तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करा. आणि एक लाईक तर प्लीज करत जावा, कारण तुमच्या एक लाईकची आणि तुमच्या कमेंटची मी नक्की वाट बघत असते. तर सो कमेंटही करा आणि लाईकही करा आणि चॅनल आपला पाहत राहा. तर असंच भेटूया नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. स्वस्त रहा, मस्त रहा आणि ऑफकोर्स माझा चॅनल पाहत राहा. बाय.